नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचं इतिहासाचं पुस्तक स्पर्धा परीक्षेच्या अँगलने डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये या पुस्तकाची काय व्हॅल्यू आहे त्या गोष्टी आज आपण काय करणार आहोत मित्रांनो, डिस्कस करणार आहोत। बघा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्हाला 5वी ते 10वीच्या पुस्तकांची खूप जास्त काय असते, व्हॅल्यू असते। तर या पुस्तकामध्ये आज आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि खूप अफलातून कन्सेप्ट आहे, आपण त्या आज डिस्कस करणार आहोत। ठीक आहे मित्रांनो, सो एकदम व्यवस्थित याचे नोट्स काढून ठेवायचे, एक एक टॉपिक एक एक पॉइंट व्यवस्थित काढून ठेवायचा आहे। चला मित्रांनो, याचे ऑनलाईन क्लासेस आपल्याकडे उपलब्ध आहेत स्पर्धा परीक्षेचे। अजून काही लोकांनी ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा। ठीक आहे, चला आता पहिला जो दिलेला आहे मित्रांनो, तो दिलेला आहे मित्रांनो ऐतिहासिक साधनं। पहिले चॅप्टर कोणतं दिला मित्रांनो, मी ज्या शब्दांवर अंडरलाईन करून दिली, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लिहून दिली, ती तुम्ही लगेच काय करायचे, लिहून टाकायचे मित्रांनो। ऐतिहासिक साधनं हे पहिलं चॅप्टर दिलेले, या ऐतिहासिक साधनामध्ये आपल्याला बघायचंय आता काय करायचंय। बघा मित्रांनो, हा एक दिला आहे मित्रांनो आगा खान पॅलेस। मागच्याच वर्षी आयोगाने आगा खान पॅलेसचा क्वेश्चन विचारलेला होता। बघा मित्रांनो, आगा खान पॅलेस दिलेला आहे, तर पहिली गोष्ट आगा खान पॅलेस कुठे आहे मित्रांनो, तर आगा खान पॅलेस पुण्यामध्ये आहे। ही एक कन्सेप्ट डोक्यात टाका, आगा खान पॅलेस कुठे आहे मित्रांनो, हे भौतिक साधनं महत्वाची नाही, आपल्याला हा लक्षात ठेवायचं। ही एक सुंदर अशी रोमॅन्टिक अशी बिल्डिंग दिसते तुम्हाला, हिला म्हणतात आगा खान पॅलेस। ही आगा खान पॅलेस आहे मित्रांनो पुण्यामध्ये। कुठे मित्रांनो, पुण्यामध्ये। आता काही डाटा आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून आयएमपी आहे, काही डाटा आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून आयएमपी आहे। तुम्हाला माहित असेल मित्रांनो, 7 ऑगस्ट मी एक्स्ट्रा लिहून देतोय, ते लक्षात ठेवायचं। 7 ऑगस्टची गोष्ट मित्रांनो, 7 ऑगस्ट 1942। केव्हाची गोष्ट सांगतो मित्रांनो, 7 ऑगस्ट 1942 चा काँग्रेसचं अधिवेशन सुरू झालं मित्रांनो। कोणाचं अधिवेशन सुरू झालं, काँग्रेस या पार्टीचं दरवर्षी वार्षिक अधिवेशन होतात, तर 7 ऑगस्ट 1942 चं काँग्रेसचं अधिवेशन सुरू झालं आणि हे काँग्रेसचं अधिवेशन होतं मुंबईत सुरू झालं होतं मित्रांनो, आझाद मैदानावर, ग्वाल्हेर क्रॅकच्या आझाद मैदानावर सुरू झालं होतं। आणि याच दिवशी जलजाव आंदोलनाचा नारा दिला गेला आणि पुढच्या दिवशी 8 ऑगस्टला गांधीजी म्हणजे भाषण करणार होते, म्हणून गांधीजींना नजरकेंद्रित ठेवलं होतं मित्रांनो आगा खान पॅलेस मध्ये। पुढे जलजाव आंदोलनाच्या वेळेस लक्षात ठेवायचं, चले जाओ क्वाइट इंडिया मुवमेंट जी असते तुम्ही आठवली असेल, जलजाव आंदोलनाच्या वेळेस महात्मा गांधींना कुठे ठेवण्यात आलं होतं, आगा खान पॅलेस मध्ये ठेवण्यात आलं होतं। पहिली गोष्ट महात्मा गांधी लिहून ठेवायचे। जलजाव आंदोलनात कुठे नजरकेंद्रित कुठे होते, आगा खान पॅलेस मध्ये होते। ठीक आहे, जसं काही त्यांना आगा खान पॅलेस मध्ये ठेवलं, त्यांच्या पत्नी या दुसऱ्या दिवशी भाषण करणार होत्या 9 ऑगस्टच्या दिवशी, म्हणून त्यांना पण आगा खान पॅलेस मध्ये ठेवलं। कस्तुरबा गांधी, कोण लक्षात ठेवायचे, कस्तुरबा गांधी। तर कस्तुरबा गांधी यांना सुद्धा आगा खान पॅलेस मध्ये नजरकेंद्रित ठेवलं होतं। त्याच्यानंतर महादेव सर देसाई, कोणाचं नाव घेतो मी, महादेव सर देसाई हे गांधीजींचे पीए होते। गांधीजींचे काय होते मित्रांनो, पीए होते। कोण होते, महादेव सर देसाई हे गांधीजींचे पीए होते। एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन डाटा लक्षात ठेवायचाच आहे। महात्मा गांधींची पीए कोण होते, महादेव सरदेसाई, आणि महादेव सरदेसाईंच्या मृत्यूनंतर महात्मा गांधींची पीए होते पॅरेलाल। काय लक्षात ठेवायचं, पॅरेलाल हे महात्मा गांधींचे काय होते, पीए होते। पॅरेलाल नावाचे प्रसिद्ध संगीतकार सुद्धा आहेत। ठीक आहे, होऊन गेले, सॉरी, क्लिअर आहे मित्रांनो। मग महादेव सरदेसाई हे होते आणि एक म्हणजे त्यांच्या मानसकन्या, महात्मा गांधीच्या मानसकन्या सरोजिनी नायडू या पण आगा खान पॅलेस मध्ये होत्या। कोण होत्या, सरोजिनी नायडू। एवढ्या लोकांना सरोजिनी नायडू, ठीक आहे, यांना काय नावाने ओळखतात मला तुम्ही सांगायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, ही 4 लोक जलजाव आंदोलनाच्या वेळेस कुठे नजरकेंद्रित होते, या आगा खान पॅलेस मध्ये होते। आणि या आगा खान पॅलेस मध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला। या आगा खान पॅलेस मध्ये परत एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, आयएमपी इन्फॉर्मेशन मित्रांनो, 2 लोकांचा मृत्यू झाला, एक कस्तुरबा गांधी आणि एक महादेव सरदेसाई। कोणाची गोष्ट आहे, कस्तुरबा गांधी आणि महादेव सरदेसाईंचा मृत्यू कुठे झालेला आहे मित्रांनो, मृत्यू कुठे झालेला आहे, आगा खान पॅलेस मध्ये झालाय। कस्तुरबा गांधी आणि महादेव सरदेसाईंचा मृत्यू आगा खान पॅलेस मध्ये झालाय। जलजाव आंदोलन चालू होतं आणि यांची जे डेड बॉडी बाहेर पाठवू दिली नाही, म्हणून दोघांची समाधी किंवा कब्र किंवा दोघांना अंत्यविधी करण्यात आली होती। कुठे करण्यात आली होती, आगा खान पॅलेस मध्ये झाली होती। मग लक्षात ठेवायचं, दोघांची समाधी कोणाकोणाची, कस्तुरबा गांधी आणि महादेव सरदेसाई या दोघांची समाधी कुठे सापडेल तुम्हाला, दोघांची समाधी कुठे सापडेल मित्रांनो तुम्हाला, आगा खान पॅलेस मध्ये सापडेल। डाटा क्लिअर आहे मित्रांनो, डाटा क्लिअर आहे तुम्हाला। इथून म्हणजे सरळ प्रश्न येते, त्याचा बॅकअप काय केला जातो, शोधला जातो। आज आपण अफलातून असे बॅकअप टाकणार आहोत। या पुस्तकामध्ये जे काही इन्फॉर्मेशन आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ती सर्व इन्फॉर्मेशन आज आपण लिहायची मित्रांनो। चालायचं पुढे। सो आगा खान पॅलेस बद्दल एवढी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुमच्या डोक्यात राहिली पाहिजे। सो क्लिअर आहे, आगा खान पुढे कोण आहे, मुस्लिम लीगची कशी स्थापना केली त्याने, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू। त्याचं पॅलेस पुण्यामध्ये काय, त्याचं रिलेशन काय, ते आपण सर्व नेक्स्ट जेव्हा मुस्लिम लीगची स्थापना होईल त्यावेळेस आपण शिकूया। क्लिअर आहे इथपर्यंत,
चला नोट्स काढून ठेवणार आहात, प्रत्येक टॉपिकच्या प्रत्येक कंटेंटच्या नोट्स काढून ठेवणार आहात. अजूनही व्हिडिओला लाईक शेअर केलं नसेल तर लाईक शेअर करून द्या. चला पुढे जाऊया मित्रांनो. चला आगा खान पॅलेस कळाला. आता बघा काय दिले पुस्तकं स्मारक दिली आहेत, ते महत्वाचं नाहीये. आता बघा तुम्हाला दिलेली आहे वर्तमानपत्र. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती दिलेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला माहित असतील. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती दिलेली आहे. आता इथं हा पॅराग्राफ एक्झामच्या दृष्टिकोनातून परत एक इम्पॉर्टन्स आहे. मग आता लक्षात काय ठेवायचे, आता या पॅराग्राफ मध्ये एक्झामच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे ते लक्ष द्या. पहिला मुद्दा काय मित्रांनो समजण्याचा प्रयत्न करा. तर पहिला मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 मध्ये जानेवारी महिन्यात मूकनायक नावाचं पाक्षिक सुरू केलं. पाक्षिक म्हणजे जे पंधरवाड्याला होते. तर मूकनायक नावाचं पाक्षिक सुरू केलं. ठीक आहे, याला मदत ऍक्च्युली शाहू महाराजांनी केली होती. या मूकनायक या पाक्षिकाला मदत कोणी केली होती? शाहू महाराजांनी केली होती. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लिहून देतोय. शाहू महाराज, त्या काळामध्ये शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चांगले संबंध होते, म्हणजे भविष्यात पण राहिले. पण शाहू महाराजांनी मानगाव परिषद भरली. ठीक आहे, तर दलितांना पुढे आणण्यासाठी शाहू महाराजांनी महत्वाचं काम केलं. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर एक होते. ठीक आहे, तर मग मूकनायक हे वर्तमान मासिक सुरू केलं. परंतु पुढे त्यांना अभ्यासाकरता पुढे जावं लागलं होतं, इंग्लंडला जावं लागलं होतं बाबासाहेबांना. आणि त्यांनी आपल्या 2 मित्रांकडे हे पाक्षिक सोडून दिलं. मात्र मित्रांना चालवता आलं नाही, त्याच्यामुळे हे पाक्षिक बंद झाले. त्यांचे हे पत्र आपल्या सहकार्यांकडे सोपवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे वापस आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारतीय वर्तमानपत्र चालू केलं. आणि जनतेच्या समाजाचे प्रबोधन करण्यासाठी त्याचा वापर केला. त्यांचे अजून 2 महत्वाचे वर्तमानपत्र आहेत मित्रांनो, जनता आणि प्रबुद्ध भारत. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 4 वर्तमानपत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे. किती वर्तमानपत्र लक्षात ठेवायचे मित्रांनो? 4. पहिलं कोणतं आहे? मूकनायक. दुसरं कोणतं आहे? बहिष्कृत भारत. तिसरं कोणतं आहे? जनता. आणि काय आहे? प्रबुद्ध भारत. ठीक आहे, मूकनायक, त्याच्यानंतर आहे बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत. मग प्रश्न काय आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे? मग आपल्याला ही 4 वर्तमानपत्र इथे लक्षात ठेवायचे. परत एकदा, मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत. क्लिअर आहे इथपर्यंत? चालायचं पुढे? क्लिअर आहे? आय होप इथपर्यंतची इन्फॉर्मेशन तुमच्या डोक्यात आली असेल. आपण पुढे जाणार आहोत. चला पुढे जाऊया. आता इन्फॉर्मेशनची शॉर्ट करूया. इथं पुढे शॉर्ट करूया. बघा मित्रांनो, आता दृकश्राव्य साधनं वगैरे महत्वाची नाहीये. आता दुसरं चॅप्टर दिले भारत आणि युरोपाचा संबंध कसा होता त्याबद्दल माहिती दिलेली आहे. बघा ही इम्पॉर्टन्स नाहीये. भारताचा शोध लावला. ठीक आहे, आता हे महत्वाचं नाही. मोनालिसाचे चित्र भाऊने काढलं होतं. ठीक आहे, आता बघा किस्सा. बघा मी तुम्हाला क्लिअर किस्सा सांगतो. सध्याच्या भारताच्या या जागतिक इतिहासामध्ये हा किस्साची व्हॅल्यू आहे. बघा काय झालं होतं, एक किस्सा बघा, इथून तुम्हाला लिहून देतो. इथून पुढे आपण जगाच्या नकाशाकडे पण लगेच जाणार आहोत. बघा 1453 मध्ये, इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन अंपायर म्हणजे ऑटोमन अंपायर तुर्किस्तान, आजचं काय मानूया तुर्किस्तान साम्राज्याने ची राजधानी कॉन्स्टॅन्टिनोपल म्हणजे जिंकून घेतलं. इस्तांबूल काय केलं? जिंकून घेतलं. तुर्कांनी इस्तांबूल जिंकून घेतलं आणि भारतात येण्याचा मार्ग युरोपियांचा काय झाला? बंद झाला. भारतात येण्याचा मार्ग युरोपियांचा बंद झाला. ही लाईन महत्वाची. 1453 तुर्किस्तानने इस्तांबूल जिंकून घेतलं. आज इस्तांबूलचं नाव काय मित्रांनो? म्हणजे जुनं नाव काय? कॉन्स्टॅन्टिनोपल. बरोबर आहे. आणि भारतात युरोपियांचा येण्याचा मार्ग काय झाला? बंद झाला. जगाच्या नकाशात पण दाखवतो. आणि मग भारत शोधण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा सुरू झाल्या. काय झाल्या मित्रांनो? सुरू झाल्या. आता भारत शोधण्यासाठी जेव्हा वेगवेगळ्या मोहिमा सुरू झाल्या, तिथं आपल्याला 2 ते 3 नाव महत्वाचे. आणि मग आता ही एक लाईन आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टन्स आहे. 1453 पहिला आकडा लिहिला. मग मी तुम्हाला जगाच्या नकाशावर घेऊन जातो, अजून चांगल्या पद्धतीने कळेल. बघा मग त्यानंतर 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्तुलामो डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचला. दक्षिण आफ्रिकेचं शेवटचं जे टोक आहे त्याला म्हणतात केप ऑफ गुड होप. काय म्हणतात मित्रांनो? केप ऑफ गुड होप. दुसरी जी आपल्याला आकडेवारी 1487 सॉरी, ती काय आहे? बार्तुलस डायस हा केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला. आणि 1492 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी प्रयत्न कोण निघाला होता? ख्रिस्तोफर कोलंबसच्या कविता आपण ऐकल्या असतील. ख्रिस्तोफर कोलंबस. माझं प्रोनाउन्सिएशन बोलता चुकून जातो. तर कोलंबस भारत शोधण्यासाठी निघाला. मात्र भारत न शोधता त्याला भारताच्या पूर्वेला, आता ऍक्च्युली याने जो वाचला होता हा क्रिस्तोफर कोलंबस जो होता, याने क्लायमेट ऍटलीचा नकाशा फॉलो केला होता. क्लायमेट ऍटली नाही का, फक्त ऍटली. क्लायमेट ऍटली पंतप्रधान होऊन गेले.
ऍटलीचा नकाशा फॉलो केला होता. याच्या नकाशामध्ये रेखावृत्तांमध्ये प्रॉब्लेम होता. तो काय प्रॉब्लेम होता ते पण पुढे आपण शिकू. ऍटलीचा नकाशा याने फॉलो केला कोलंबसने आणि भारत शोधण्यासाठी निघाला आणि सरळ पूर्वेला गेला. पुढे मी डायग्राम मध्ये दाखवेल तुम्हाला. पूर्वेकडे गेला आणि भारतासारखा त्याला एक नवीन देश दिसला. 30 काळी लोक, 30 कुरळेले केस, 30 काळी त्वचा, तो रानटीपणा असं त्याला दिसलं. मग त्याला वाटलं भारतच आहे. पण नंतर त्याला कळालं की भारतासारखाच एक पूर्वेकडे असणारा देश आहे. म्हणून क्रिस्तोफर कोलंबसने अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर म्हणजेच वेस्ट इंडिजचा शोध लावला. शोधायला गेला होता इंडिया, काय शोधला? वेस्ट इंडिज. मग वेस्ट इंडिजचा शोध कोणी लावला? वेस्ट इंडिजचा शोध कोणी लावला मित्रांनो? कोणी लावलाय? कोलंबसने लावलाय. मी परत एकदा सांगतो, वेस्ट इंडिजचा शोध कोणी लावलाय मित्रांनो? कोलंबसने लावलाय. आणि 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को दा गामा दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला वळसा घालून भारताच्या कालिकत बंदरात पोहोचला. तुम्हाला हे सगळ्यांना माहित असेल. 1498 मध्ये मे 1498 मध्ये वास्को दा गामा भारताच्या कालिकत बंदरात पोहोचला. आता डायग्राम मध्ये आपण जाऊया. 1498 मध्ये वास्को दा गामा दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या टोकाला वळसा घालून भारताच्या कालिकत बंदरात पोहोचला. आणि त्याचे जे जहाज होतं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देऊन घ्यायचे. वास्को दा गामाची जी जहाज होती ना मित्रांनो, जहाज, त्या जहाजाचं नाव होतं हेक्टर. काय नाव होतं? लक्षात ठेवायचं. जहाजाचं नाव काय होतं मित्रांनो? जहाजाचं नाव काय होतं? इम्पॉर्टन्स छोटे छोटे क्वेश्चन आपल्याला स्पर्धा परीक्षेत विचारले जातात. वास्को दा गामाच्या जहाजाने आला होता. जहाजाचं नाव काय होतं मित्रांनो? हेक्टर. कोणत्या बंदरात पोहोचला? कालिकत बंदरात पोहोचला. आजच्या केरळजवळ पोहोचला कालिकत बंदरात. कालिकत बंदराचा राजा होता मित्रांनो झामोरिन. काय नाव होतं त्याचं? झामोरिन. आता ऍक्च्युअली झामोरिनने स्वागत नव्हतं केलं, मोठा किस्सा घडला होता, पण तो आपण नंतर शिकूया. तर कालिकत बंदराचा राजा कोण होता मित्रांनो? झामोरिन. सो पहिली गोष्ट 1453, 1487, 1492 आणि 1498 या 4 साल आपण लक्षात ठेवले मित्रांनो. 1453 ला कॉस्टनिपॉल जिंकलं. 1487 काय जिंकलं मित्रांनो? 1487 ला बार्थोलोमेव डायस केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला. 1492 वास्को दा गामा यांनी कोलंबसने वेस्ट इंडिजचा शोध लावला. 1498 ला वास्को दा गामा कुठे आला मित्रांनो? भारतात आला. आता हा जो किस्सा घडलाय, आपण ऍक्च्युअली मॅपवर बघण्याचा प्रयत्न करू. कसा झाला? आपण ऍक्च्युअली मॅपवर बघण्याचा काय करणार आहोत मित्रांनो? प्रयत्न करणार आहोत. थोडंसं व्यवस्थित दिसत असेल, काही डाऊट शंका असेल तर मला सांगा. ठीक आहे मित्रांनो? चलो, आता मी तुम्हाला एकदम क्लिअर सांगतो. आपण एक मॅपवर बघणार आहोत. वन्स अगेन आपण मॅपवर जाणार आहोत, गुगल मॅपवर जाणार आहोत. मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगेन. थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे? चलो, गुगल मॅपवर जाऊया मित्रांनो. आपण गुगल मॅपवर जाऊया. तुम्हाला एकदम प्रॉपर वेने सांगेल. 1453, 1487, 1492, 1498 हा साल आहे. ठीक आहे मित्रांनो? सो एवढी साल आहे. तुम्हाला दिसतोय हा जगाचा बेसिक नकाशा दिसतोय. हा अमेरिका खंड आहे. हा ऑस्ट्रेलिया खंड आहे. मी थोडंसं बाजूला करतो. आता बघा, हे समजण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आता बघा, मी तुम्हाला शॉर्टकट करून दाखवतो. आता हे बघा, आता हा तुर्की दिसतोय तुम्हाला. थोडंसं मोठं केल्यानंतर तुर्की दिसतोय. तुर्किस्तान हे अशा खंडातलं सर्वात पश्चिमेकडचा देश आहे मित्रांनो. आणि हे जे शहर दिसतंय, हे दिसतंय बघा तुम्हाला, मोठं दिसतंय. हे इस्तंबूल आहे. हे कोणतं शहर आहे मित्रांनो? इस्तंबूल आहे. मग पूर्वी काय व्हायचं मित्रांनो? हजारो वर्षापासून युरोपियन भारतात व्यापार करायचे. मात्र ते आपल्या जहाजाईपर्यंत घेऊन यायचे. कुठपर्यंत? इस्तंबूल पर्यंत घेऊन यायचे. इस्तंबूल पासून घेऊन यायचे. इस्तंबूल पासून सरळ त्या वाळवंटातनं भारतात यायचे. असा रूट होता. मात्र हे शहर तुर्कांनी जिंकून घेतल्यामुळे भारतात येण्याचा सरळचा मार्ग काय झाला? बंद झाला. पूर्वी रेशन मार्ग जोडला जातो. आज पण त्याची खूप व्हॅल्यू आहे. तो आपण नंतरचा पार्ट आहे. मात्र हे जे शहर आहे इस्तंबूल दिसतंय तुम्हाला. इस्तंबूल हे जे शहर आहे हे जिंकल्यामुळे इकडचा एरिया आणि इकडचा एरिया तुटला. मग भारतात येण्यासाठी काय करावं लागेल? आता नकाशा मी परत एकदा छोटा केला. दिसेल, एक सेकंड द्या फक्त. दिसेल, थोडंसं हे होतंय. ठीक आहे, दिसेल. हा, चल. आता बघा, मग आता नकाशा छोटा केला. आता बघा, मग काय करावं लागलं की 1487 ला बार्थोलोमेव डायस हा पोर्तुगीज खलाशी इथपर्यंत पोहोचला. 1400 डायस इथपर्यंत पोहोचला. मात्र इथून सुद्धा त्याचं इथपर्यंत सुद्धा उपयोग झाला नाही. मग 1492 ला कोण गेला मित्रांनो? 1492 ला कोण गेलं होतं? इथे गेला कोलंबस. कोलंबस हा इथे गेला आणि त्यांनी कशाचा शोध लावला? अमेरिकेचा शोध लावला. सरळ गेला होता. त्याला वाटलं पृथ्वी गोल आहे, तर आपण पटकन या व्हाईट बोर्डच्या मागून जाऊ. ठीक आहे? तर असं सरळ गेला. वेस्ट इंडिज नावाचा देश नाहीये. वेस्ट इंडिज सारखे अनेक छोटी मोठी म्हणजे सर्व देशांचा समूह मिळून वेस्ट इंडिज होतो. क्युबा असेल, जमैका असेल, असे देश आहेत वेस्ट इंडिज समूहामध्ये. क्लिअर आहे? वेस्ट इंडिज नावाचा देश नाहीये. अनेक देशांच्या समूहाला मिळून एकत्र नाव देण्यात आले वेस्ट इंडिज. आणि पोर्तुगीज खलाशी वास्को दा गामा असा शेवटचा केप ऑफ गुड होप नावाचा घालून असा तो कालिकत बंदरात पोहोचला 1498
1469ला हा सुएझ कालवा खोदला आणि आता जो व्यापार होतो तो असा होतो, असा व्यापार होतो, असा इंग्लंडमध्ये व्यापार होतो. क्लिअर आहे? असा इंग्लंडमध्ये व्यापार होतो. क्लिअर आहे? मग आपण आता पुढे जाणार आहोत. तुम्हाला 3-4 डायग्राम कळाले. डायग्राम कळाली असेल. इथं आहे वेस्ट इंडिजचा शोध लावलाय वास्को द गामाने नाही, कोणी कोलंबसने. कोणी लावलाय मित्रांनो? कोलंबसने. अमेरिकेचा शोध लावलाय अमेरिको वेस्पुस्कीने. ठीक आहे, चला तर इथपर्यंत पोहोचला मित्रांनो. आता अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध वगैरे आपल्याला नाही शिकायचे. ठीक आहे, फ्रेंच राज्यक्रांती झाली, युरोपात राज्यक्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली आणि भारतात ईस्ट इंडिया कंपनी आली. ठीक आहे, आता कन्सेप्ट डोक्यात टाका मित्रांनो. भारतात पहिला पोर्तुगीज आला. भारतात कोण आला मित्रांनो? पोर्तुगीज आले. भारतात कोण आले? पोर्तुगीज आले. आणि भारतात पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज खूप लोक आले आणि भारतामध्ये जी ईस्ट इंडिया कंपनी होती तिची स्थापना झाली. ठीक आहे, 1600 मध्ये. केव्हा स्थापना झालेली आहे? 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी. आता ऍक्च्युअली ईस्ट इंडिया कंपनीचं जुनं नाव वेगळं आहे मित्रांनो. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली 1600 मध्ये. भारतात व्यापार करायला सुरू झाले. भारतात महत्वाचे 2 मेजर फॅक्टर होते. भारतात 2 महत्वाचे लोक होते जे व्यापार करत होते. किती लोक होते? 2. एक फ्रेंच आणि एक कोण? भारत, इंग्लंड. कोण कोण होतं मित्रांनो? फ्रेंच आणि इंग्लंड. ठीक आहे मित्रांनो, दोघांमध्ये 3 युद्ध पण झालेली आहेत. आपण 3 युद्ध पुढे शिकणार आहोत डिटेल. फ्रेंच आणि इंग्लंड मध्ये 3 युद्ध झालेले आहेत. भारतात कोणी सत्ता करायची? त्याला कर्नाटक युद्ध म्हणतात मित्रांनो. त्यांना काय नावाने ओळखलं जातं? कर्नाटक युद्ध नावाने ओळखलं जातं. ती पण कन्सेप्ट आपण पुढे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, चला आता भारतामध्ये इंग्रजांनी बंगालचा, आता तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो. बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला. ठीक आहे, आता हे जे डिटेल आहे आपण एका डायग्राम मध्ये आपण हे डिटेल करण्याचा प्रयत्न करूया. एका डायग्राम मध्ये हे डिटेल करण्याचा काय करूया? प्रयत्न करूया. येस, गुड. इथे एक व्हाईट बोर्ड घेतला मी, हा ब्लॅक बोर्ड घेतला. डायग्राम दिसते तुम्हाला. आता बघा, मी एकदम क्लिअर सांगतो, लक्ष देणार आहे. अतिशय सोपं आहे, अतिशय सोपं आहे मित्रांनो. बघा आता किस्सा काय घडला बघा. औरंगजेबचा मृत्यू झालाय 1707 मध्ये. औरंगजेबचा मृत्यू केव्हा झाला? 1707 मध्ये औरंगजेब ढगात गेला. ठीक आहे, आणि इथून 50 वर्षानंतर औरंगजेब ढगात गेला. ठीक आहे, औरंगजेब ढगात केव्हा गेला? 1707 मध्ये. आणि इथून 50 वर्षानंतर इंग्रजांनी भारताच्या एका राज्यावर प्रथम आक्रमण केलं. म्हणजे इथून 50 वर्ष म्हणजे 1757, त्याला प्लासीच युद्ध म्हणतात मित्रांनो. 1757 काय म्हणतात? प्लासीच युद्ध. भारतीय राज्यावर प्रथम आक्रमण केलं. इथून 100 वर्षात त्यांनी संपूर्ण भारत जिंकून टाकला आणि 1857चा काय झाला? उठाव झाला. आणि 1857च्या उठावानंतर त्यांनी ठरवलं की आपण भारताच्या कुठल्याही राज्यावर काय करायचं नाही? आक्रमण करायचं नाही. आणि इथून 90 वर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. 1947. इथून 90 वर्षानंतर भारताला काय मिळालं? स्वातंत्र्य मिळालं. 1947. समजते मला काय म्हणायचं? आता किस्सा बघा मित्रांनो, आता किस्सा बघा. एक आयएमपी डायग्राम काढून देतो. ती डायग्राम एक्झामच्या दृष्टिकोनातून तुमची पाठ असली पाहिजे. बघा मित्रांनो, जसं काही औरंगजेब मेला, औरंगजेबच्या नंतर येणारे जे मुघल सम्राट होते ती सगळे रंगील होती. औरंगजेब इतकी किंवा त्याचे जे आधी जे राजे होते त्यांचे इतके स्ट्रॉंग नव्हते. म्हणून भारतामध्ये जी छोटी छोटी सरदार होते ते उदयास आले. भारतामध्ये हा आपली भारत माता. भारतात छोटी छोटी सरदार काय आले मित्रांनो? उदयास आले. त्याच्यामध्ये हे जे महत्वाचं जे राज्य होतं मित्रांनो, इथं उदयास आलं बंगाल. इथं काय उदयास आलं मित्रांनो? बंगाल हे राज्य स्थापन झालं. आजचा बांगलादेश, पश्चिम बंगाल, ओडिसा, बिहारचा जो प्रदेश होता तो बंगाल या नावाने ओळखत होता. इथं आलं मित्रांनो हैदराबाद, दख्खनच्या हैदराबादचे निजाम. हैदराबादचे काय मित्रांनो? हैदराबादचे काय? निजाम. इथं उदयास आलं मित्रांनो म्हैसूर राज्य. कोणतं राज्य उदयास आलं? म्हैसूर. मध्ये त्याचे 2 महत्वाचे राज्य शिकायचे मित्रांनो, टिपू सुलतान, हैदर अली. इथं शिकायचे मित्रांनो मराठे. इथं कोण उदयास आलं? मराठे. शिवाजी महाराजांनंतर जे पेशवे आहेत ते महत्वाचे आहेत, पेशवे. त्याच्यानंतर वरती आला मित्रांनो शीख साम्राज्य. कोण उदयास आलं वरती? शीख साम्राज्य. महाराज रणजित सिंग, महत्वाचं नाव आहे मित्रांनो, महाराज रणजित सिंग. आणि इथं उदयास आलं मित्रांनो अवध. इथं काय उदयास आलं? अवध. सर्व एकापेक्षा एक स्ट्रॉंग राज्य होती. ठीक आहे मित्रांनो, एकापेक्षा एक स्ट्रॉंग राज्य होती. पण भारताचे फार पूर्वीपासूनची कल्पना आहे मित्रांनो, भारत कधीच एक म्हणजे भारताचे राज्य कधी एकत्र येऊन लढले नाही. एकत्र येऊन लढले प्रत्येकाने आपापसात युद्ध केलं. त्यामुळे इंग्रजांना भारत जिंकणं काय केलं? सोपं केलं. तो औरंगजेबच्या मृत्यूनंतर एवढी राज्य उदयास आली. मग औरंगजेबच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी काय केलं? आता बघा मी याचे 4 तुकडे करतो. इंग्रजांनी काय केलं? क्लॉकवाईज गेले. इंग्रज कसे गेले मित्रांनो? क्लॉकवाईज. आता बघा, सर्वात प्रथम त्यांनी बंगाल जिंकला, त्याच्यानंतर हैदराबाद गेला, नंतर म्हैसूर गेला, नंतर मराठे गेले, शीख गेले, सगळ्यात शेवटी कोण गेलं? अवध गेलं. क्रमाने गेले मित्रांनो. एका कोणापासून सुरुवात करायची? बंगाल पासून हैदराबाद पासून म्हैसूर पासून मराठे शिकारपासून कोण? अवध. अशा क्रमाने इंग्रज काय करत गेले? जिंकत गेले. कडे दिशेने. परत एकदा मित्रांनो, बंगाल नंतर कोणाचा नंबर होता? हैदराबाद नंतर कोणाचा नंबर होता? म्हैसूर नंतर कोणाचा नंबर होता? मराठे नंतर कोणाचा नंबर होता? शीख नंतर शेवटचा नंबर कोणाचा होता? अवधचा नंबर होता. कोणाचा नंबर होता मित्रांनो? अवधचा. आता एवढी युद्ध बघा लक्षात ठेवायची. बंगालवर इंग्रजांनी 2 युद्ध केली. बंगालवर इंग्रजांनी किती युद्ध केली मित्रांनो? 2. 1757. त्याला प्लासीच युद्ध म्हणतात मित्रांनो. कोणतं युद्ध म्हणतात? प्लासीच युद्ध म्हणतात. आणि एक 1764 मित्रांनो, 1764
63, 64. बक्सारचं युद्ध मित्रांनो 1764. कोणतं युद्ध म्हणतात मित्रांनो? बक्सारचं युद्ध. सो बंगाल इंग्रजांनी 2 युद्धामध्ये जिंकला. बंगाल इंग्रजांनी 2 युद्धात जिंकला. प्लासी आणि बक्सार मोठा किस्सा आहे. प्लासीचं युद्ध कसं होतं, बक्सारचं युद्ध कसं होतं ते आपण डिटेल शिकणार आहोत पुढे. दिसतंय मित्रांनो, स्क्रीनवरती दिसतंय, माझी अपेक्षा आहे स्क्रीनवरती दिसतंय. हैदराबाद तैनाती फौजा स्वीकारल्या होत्या मित्रांनो. हैदराबाद तैनाती फौजा स्वीकारल्या होत्या 1799 मध्ये. तैनाती फौजा स्वीकारल्या होत्या. तैनाती फौजा स्वीकारल्या होत्या. म्हणून इंग्रजांनी कधी हैदराबादवर आक्रमण केलं नाही. हैदराबाद हमेशा इंग्रजांच्या बाजूने होता. म्हणून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा हैदराबाद एक संस्थान होतं. ठीक आहे. आणि तो उस्मान अली जो होता शेवटचा जो राजा, तो 4 मिनार बिल्डिंग द्यायचा एवढा होता. ठीक आहे. कंजूस होता. त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू नंतर. आता एक ग्रेट जे राजे होऊन गेले भारतामध्ये त्याच्यामध्ये हैदर अली महत्वाचा आहे मित्रांनो. टिपू सुलतान ही 2 मैसूरचे राजे मित्रांनो, हैदर अली आणि टिपू सुलतान. आणि त्याच्या आधी वडियार घराणे. ठीक आहे मित्रांनो. 1799 याच्यामध्ये यांची 4 युद्ध झालेली आहेत. म्हैसूर किती युद्धात गेला? 4 युद्धात गेला. पहिले युद्ध मित्रांनो 1767 ते 69. 1767 ते किती मित्रांनो? 69. त्याच्यानंतर 1780 ते 85. दुसरं इंग्रज म्हैसूर युद्ध मित्रांनो 1780 ते किती? 85. 80 ते 85. तिसरं 1791-92. 1791-92 खूप आहे डाटा सांगतो मित्रांनो. 1799 अशी 4 युद्ध झालेली आहेत मित्रांनो. म्हैसूर बरोबर किती युद्ध झालेली आहेत? 4 युद्ध झालेली आहेत. एकदम व्यवस्थित लिहून काढायचे. 4 युद्धांचा आकडा डाटा डायरेक्ट तोंडपाठ असला पाहिजे. यांच्याबद्दल पण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण पुढे शिकणार आहोत. 1767, 1769, 1780 ते 85, 1791-92, 1799 अशी 4 युद्ध तुम्हाला म्हैसूर बरोबर झालेली आहेत. त्याच्यातली ही जी 2 युद्ध आहेत मित्रांनो, याच्यातली ही जी 2 युद्ध आहेत ती टिपू सुलतान हैदर अली बरोबर झाली. दुसऱ्या युद्धामध्ये हैदर अली मारला गेला. आणि शेवटची 2 युद्ध झाली की टिपू सुलतान बरोबर झाली इंग्रजांची. शेवटचे युद्ध टिपू सुलतान मारला गेला. कोण मारला गेला मित्रांनो? टिपू सुलतान मारला गेला. डाटा इथपर्यंत क्लिअर आहे. म्हैसूर बरोबर किती युद्ध झालेली आहेत? 4 युद्ध झालेली आहेत. ती कशी झाली, काय झाली आपण डिटेल शिकणार आहोत. सो डोंट टेक टेन्शन. ठीक आहे. टेक इझी. चालायचं पुढे मित्रांनो. त्याच्यानंतर मराठ्यांबरोबर 3 युद्ध झालेली आहेत. मराठ्यांबरोबर किती युद्ध झाले आहेत मित्रांनो? 3 युद्ध झालेली आहेत. आता मराठ्यांबरोबर जी 3 युद्ध झाली ती बघा मित्रांनो. एक झालाय 1775 पासून ते 82 पर्यंत. का झालं, कसं झालं, पुढे डिटेल शिकूया. नानासाहेब पेशवेचा काय रोल असेल? नानासाहेब पेशवे म्हणण्यापेक्षा नाना फडणवीसांचा काय रोल होता या युद्धामध्ये आपण ते डिटेल शिकूया. 1785 ते 1775 ते 82. दुसरा आहे मित्रांनो 1803 पासून ते 1805 पर्यंत. हे दुसरा इंग्रज मराठा युद्ध झाला मित्रांनो. 1803 ते 1805. दुसरा बाजीराव. ठीक आहे. दुसरा बाजीराव मस्तानीचा नाही. आणि तिसरं युद्ध झालं मित्रांनो 1818 मध्ये. तिसरं युद्ध केव्हा झालं? 1818 मध्ये. आणि 1818 मध्ये मराठे संपले आणि पेशवाईचा अंत झाला. आणि युनियन जॅक जो इंग्लंडचा झेंडा होता तो पुण्यावर फडकवला गेला. पुण्यावर फडकवला गेला आणि मराठेशाही काय झाली? समाप्त झाली. आता शिकांबरोबर इंग्रजांची 2 युद्ध झाले मित्रांनो. पहिले युद्ध झालेले 1746 1846 47. ठीक आहे. आणि 1849 अशी किती युद्ध झाली मित्रांनो? शिकांबरोबर किती युद्ध झाली? 2 युद्ध झाली. काय पाठ पाय मित्रांनो. 1849 मध्ये शीख साम्राज्याची समाप्ती झाली. 1849 मध्ये शीख साम्राज्याची काय झाली मित्रांनो? समाप्ती झाली. आणि एक शेवटचं झालं मित्रांनो 1856 मध्ये अवध इंग्रजांनी जिंकून घेतलं म्हणण्यापेक्षा गैरकारभार या नावाने गिळून घेतलं होतं. कोणत्या कारभार? गैरकारभार या नावाने इंग्रजांनी काय घेतलं? कारभार या नावाने काय घेतलं? गिळून घेतलं. आणि 1857 अवधची राणी तिने भाग घेतला. ठीक आहे. चालायचं पुढे. मग एवढे 1856 मध्ये शेवटचा राज्य गेला अवध. ठीक आहे. सो पहिले कोणता राज्य गेला मित्रांनो? बंगाल नंतर हैदराबाद नंतर म्हैसूर नंतर मराठे शिक. हे सर्व राज्य ही सर्व आकडेवारी तुमची काय असते? पाठ असते. भारतीय राजांबरोबर इंग्रजांनी एवढी मेजर युद्ध केलेली आहे. सर्व युद्धांबद्दल आपण डिटेल पुढे शिकणारच आहोत. पण 8वीच्या पुस्तकात आपल्याला ह्या युद्धांबद्दल जी काही थोडीफार इन्फॉर्मेशन आहे तेवढे डिस्कस करायची आहे. चालायचं मित्रांनो. पुढे. लाईक शेअर करा. आवडल्यास आपल्याकडे प्रत्येक ऑनलाईन क्लासेस उपलब्ध आहेत मित्रांनो. जे तुम्हाला युट्यूबला भेटते त्याचे 4 to 5 टाइम्स तुम्हाला आपल्या पेड ऍप्लिकेशन मध्ये भेटेल. ऑफर पण चालू आहे मित्रांनो. तुमच्या आता सध्याची ऑफर चेक करू शकता. ठीक आहे मित्रांनो. चला पुढे जाऊया. मग आता आपल्या खऱ्या मुद्द्यावर जाऊया मित्रांनो. आता बघा ही जी युद्ध दिलेली आहेत एवढी युद्ध दिलेली आहेत. महाराज रणजित सिंग काय असेल, दिलीप सिंग काय असेल, राणी जिंदल काय असेल, ही आपण हे पुढे करणार आहोत. सो डोंट वरी. ही सर्व युद्ध झाली मित्रांनो. आणि आता ब्रिटिश सत्तेचा परिणाम काय झाला? इंडिया कंपनीची स्थापना झाली हे आपण
शिकलो. इंग्रज मराठा युद्ध आपण करणार आहोत. इंग्रज मराठा युद्ध करणार आहोत. मराठ्यांचा इतिहास जेव्हा शिकणार आहोत त्यावेळेस खूप अजून इन्फॉर्मेशन डिटेल डिस्कस करणार आहोत. प्रतापसिंह भोसलेंबद्दल, छत्रपती प्रतापसिंह भोसलेंबद्दल. ठीक आहे. आता ग्रँड हा प्रतापसिंह भोसलेंचा सचिव होता, वकील होता. ठीक आहे. हे पण आपण डिस्कस करूया. आपल्याला एक लाईन महत्वाची मित्रांनो, एक लाईन महत्वाची आहे प्रतापसिंह भोसले यांच्या बाबतीत. एक लाईन लक्षात ठेवायची. साताऱ्याची जी गादी जी होती मित्रांनो ती प्रतापसिंह भोसलेंकडे होती. ठीक आहे. प्रतापसिंह भोसले लक्षात ठेवायचे. हे नाव महत्वाचे मित्रांनो, प्रतापसिंह भोसले. प्रतापसिंह भोसले रोज एक त्याने ग्रंथ लिहिलाय मित्रांनो. कोणता ग्रंथ लिहिलाय? सभानीती नावाचा ग्रंथ लिहिलाय. ही लाईन महत्वाची. प्रतापसिंह भोसलेने कोणता ग्रंथ लिहिलाय मित्रांनो? सभानीती नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. सभानीती नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढे आपण शिकणार आहोत प्रतापसिंह भोसलेंबद्दल. सभानीती नावाचा काय लिहिलेला आहे? ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे मित्रांनो. चल पुढे चालायचं. ओके. आता त्याच्यानंतर दिलेले ब्रिटिश पार्लमेंट मध्ये पास झालेले कायदे. आता बघा ही इन्फॉर्मेशन अतिशय तुरळक आहे मित्रांनो, पण मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो हे जे कायदे दिलेले आहेत ब्रिटिश पार्लमेंट मध्ये पास झालेले कायदे यांची आपल्याला एक यादी बनवायची मित्रांनो. काय बनवायची? यादी बनवायची. ब्रिटिश पार्लमेंट मध्ये पास झालेले कायदे. आकडा डायरेक्ट पाठ असला पाहिजे मित्रांनो. आकडा डायरेक्ट काय असला पाहिजे? पाठ. त्या कंटेंट्स मध्ये काय काय हे पण झालं पाहिजे. पहिला कायदा ब्रिटिश पार्लमेंट मध्ये पास झाला होता 1773. त्याला रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात? रेग्युलेटिंग ऍक्ट. त्याच्यानंतर दुसरा कायदा पास झाला मित्रांनो 1784. कोणत्या कायद्यात काय झालं हे पण आपण पुढे डिटेल करणार आहोत. 1784 फिट्स ऍक्ट म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात? फिट्स ऍक्ट. हे आकडे तुमच्या एक तोंडपाठ असले पाहिजे. त्याच्यानंतर 1793 चा कायदा पास झाला मित्रांनो. 1793 चा कायदा. त्याच्यानंतर आला मित्रांनो 1813 चा कायदा. 1813 चा कायदा. 1833 चा कायदा. 1853 चा कायदा. याला चार्टर ऍक्ट म्हणतात मित्रांनो. यांना काय म्हणतात? चार्टर ऍक्ट. त्याच्यानंतर 1858 चा कायदा मित्रांनो. 1858 चा कायदा. 1861 चा कायदा मित्रांनो. 1891 चा कायदा. 1892 चा कायदा मित्रांनो. 1909 चा कायदा मार्लोमेंटो. 1919 चा कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. 1935 चा भारत सरकारचा अधिनियम आणि 1947 भारताचा स्वातंत्र्याचा कायदा. एवढी कायदे ब्रिटिश पार्लमेंट मध्ये काय झाले मित्रांनो? पास झाले. प्रत्येक कायद्यामध्ये काही ना काही खूप मस्त गोष्टी झाल्या आहेत, अफलातून गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे. प्रत्येक कायद्यामध्ये. तर ही जी आकडेवारी मी तुम्हाला लिहून दिलेली आहे ही डायरेक्ट तोंडपाठ असली पाहिजे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना ही आकडेवारी तुमची काय झाली पाहिजे मित्रांनो? तोंडपाठ असली पाहिजे. 1773, 1784, 1793, 1813, 33, 53, 1858, 1861, त्याच्यानंतर 1892, 1909, 1919, 35 आणि 1947. चालायचं पुढे. एवढे कायदे ब्रिटिश पार्लमेंट मध्ये काय झाले? पास झाले. प्रत्येक कायद्याबद्दल अफलातून कन्सेप्ट मागच्या 10 वर्षाचे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. चालायचं मित्रांनो पुढे. चला पुढे जाऊया मित्रांनो. पुढे जाऊया. आता बघा हे दिलेले ब्रिटिश पार्लमेंट मध्ये एवढे कायदे पास झालेले त्यांच्याबद्दल आपण पुढे शिकणार आहोत. नोकरशाहीचा हा एक एरिया आपण कव्हर करूया. जमीन महसुलीचे धोरण, पोलीस कायदा व्यवस्था, न्याय व्यवस्था, जमीन महसूल धोरण. ठीक आहे. शेतीचं व्यापारीकरण. ठीक आहे. दुष्काळ. आता आपल्याला महत्वाचं मित्रांनो. आता बघा भारतातली पहिली रेल्वे केव्हा चालली हे महत्वाचं आहे. आता भारतातली पहिली रेल्वे केव्हा चालली मित्रांनो? मुंबई ते ठाणे. तुम्हाला माहित असेल भारतातली पहिली रेल्वे 1853 ला चालली. हे दिसते तुम्हाला मुंबई ते ठाणे. हे सर्वांना माहिती आहे. आपण सर्वांनी वाचलंय. हे सर्वांनी वाचलेलं आहे. 1853 मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे सुरू झाली. मग एक्झामच्या दृष्टिकोनातून याची व्हॅल्यू काय? बघा पहिल्या रेल्वेमध्ये 74 लोक बसलेली होती. किती लोक बसलेली होती मित्रांनो? इथे लिहून देतो. पहिल्या रेल्वेमध्ये किती लोक बसलेली होती? 74 लोक बसलेली होती. किती लोक बसलेली होती मित्रांनो? 74 लोक बसलेली होती. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी सांगतोय ती लक्षात ठेवायची. पहिल्या रेल्वेत किती लोक बसलेली होती मित्रांनो? 74 लोक बसलेली होती. त्याच्यात महाराष्ट्रात 3 होते. महाराष्ट्रात किती होते मित्रांनो? 3 होते. महाराष्ट्राचे किती होते मित्रांनो? 3 होते. कोण दादा, नाना, दाजी. कोण होते मित्रांनो? दादा, नाना आणि दाजी असे 3 लोक होते. पहिल्या रेल्वेत जे लोक बसले त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात किती होते मित्रांनो? 3 होते. नाना, दादा, दाजी. नाना, दादा, दाजी. आता पटकन लॉंग फॉर्म सांगा नाना, दादा, दाजीचा. नाना दादा म्हणजे दादाबाई नौरोजी. कोण होते मित्रांनो? दादाबाई नौरोजी. नाना म्हणजे नाना जगन्नाथ शंकर सेठ. कोण होते? नाना जगन्नाथ शंकर सेठ. आणि दाजी म्हणजे कोण? भाऊ दाजी लाड. डॉक्टर भाऊ दाजी लाड. भारताचे धन्वंतरी डॉक्टर भाऊ दाजी लाड. क्लिअर आहे मित्रांनो? ही 3 लोक पहिल्या रेल्वेत बसलेली होती मित्रांनो. पहिल्या रेल्वेत किती लोक बसलेली होती? 3 लोक बसलेली होती. टोटल लोक होती 74. जी इंजिन होती मित्रांनो ती 3 इंजिन होती. सिंध, साहिल, सुलतान. हे गेलंय. आता हा क्वेश्चन येणार नाही. सिंध, साहिल आणि सुलतान. ठीक आहे मित्रांनो? सिंध, साहिल आणि सुलतान हे इंग्रजांनी चालू केली नाही. इंग्रजांनी प्रायव्हेट कंपनीकडनं कॅपिटल घेतलं आणि ते कॅपिटल कर्जाने वापस केलं. ठीक आहे. सिंध, साहिल, सुलतान ठीक आहे. या लोकांनी चालू केलं. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ही जी पहिली रेल्वेची ट्रॅक टाकला होता मित्रांनो हा काय इंग्रजांनी टाकला नव्हता. एका प्रायव्हेट कंपनीने टाकला होता. डेक्कन पॅनासोला. कोणत्या कंपनीने टाकला होता मित्रांनो? कंपनीचं नाव महत्वाचं आहे. डेक्कन पॅनासोला. इथे लिहून देतो वाटल्यास.
आणि ही जी टेक्निकल पॅनासोलाची कंपनी होती जिने तो ट्रॅक बांधला, जे रेल्वेचं कन्स्ट्रक्शन केलं, जे रेल्वेचं जाळं उभारलं, ती कंपनी होती नाना दादाची. कोणाची कंपनी होती मित्रांनो? नाना दादाची कंपनी होती. समजते मी काय करतोय, कोणता टॉपिक करतोय? समजते? पहिली रेल्वे क्लिअर आहे, पहिली रेल्वे क्लिअर आहे. चालायचं पुढे, पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. आता बघा, तुम्हाला ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन थोडीशी लक्षात ठेवायची. आता तुम्हाला माहिती असेल भारतातील जुन्या उद्योगांचा घात झाला आणि त्याच्या जागेवर नवीन उद्योग आले. आता आपल्याला हे लक्षात ठेवायचंय, ठीक आहे. आता बघा, आता एक लक्षात ठेवायचंय, जो डाटा एक्झामच्या दृष्टिकोनातून आयएमपी आहे तो महत्वाचा असेल. बघा मित्रांनो, 1854 काय साल महत्वाचं आहे? 1854 मध्ये कासवजी नानाभाई गावत यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. कोणी मित्रांनो? कासवजी नानाभाई गावत यांनी मुंबईत काय चालू केली? पहिली कापड गिरणी सुरू केली. क्लिअर आहे मित्रांनो? क्लिअर आहे. मुंबईतली पहिली कापड गिरणी आहे कासवजी नानाभाई गावत. चालायचं. आणि 1855 मध्ये मित्रांनो, 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा ठिकाणी, कोणत्या ठिकाणी मित्रांनो? रिश्रा या ठिकाणी तागाची पहिली गिरणी सुरू झाली. तागाची काय सुरू झाली मित्रांनो? पहिली गिरणी. तागपासून सुरुवातीला कापड बनवलं जायचं. आता गोंडपाट चटया बनवल्या जातात. काय बनवल्या जातात मित्रांनो? गोंडपाट चटया बनवल्या जातात. तागाची पहिली गिरणी सुरू झाली पश्चिम बंगालमध्ये, ठीक आहे, रिश्रा या ठिकाणी. क्लिअर आहे. आणि आज कापड ताग म्हटलं की आज तागा टॉपचा देश कोणता आहे? बांगलादेश. लगेच एक्स्ट्रा लिहून टाकायचंय. तागाचा टॉपचा देश कोणता आहे मित्रांनो? बांगलादेश. आणि भारताचं टॉपचं राज्य कोणतं आहे? पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात ताग पिकतो, ठीक आहे मित्रांनो. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात ताग पिकतो. क्लिअर आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पण एक मोठा किस्सा झाला होता. तागाच्या सर्वात जास्त गिरण्या भारतात होत्या आणि ताग उत्पादन क्षेत्र पाकिस्तानमध्ये, त्या काळातल्या पाकिस्तानमध्ये होतं. क्लिअर आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? काही डाऊट नाही. तागाची पहिली गिरणी, कापडाची पहिली गिरणी. पुढे चालायचं. पुढे जाऊया मित्रांनो. 1907 मध्ये जमशेदजी टाटा तुम्हाला माहित असतील मित्रांनो. जमशेदजी टाटा माहित असतील, ठीक आहे मित्रांनो. जमशेदजी टाटा. आता जमशेदजी टाटा यांनी 1907 मध्ये मित्रांनो, जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे, जमशेदपूरमध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना केली. याला आपण इंग्लिशमध्ये टिस्को म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो? टिस्को. काय म्हणतो मित्रांनो? टिस्को. टाटा आयर्न अँड स्टील कॉर्पोरेशन. काय म्हणतो मित्रांनो? टाटा आयर्न अँड स्टील कॉर्पोरेशन. 1907, जमशेदपूर, उडीसा, आजच्या झारखंडमध्ये, उडीसामध्ये, ठीक आहे. तर टिस्कोची स्थापना झाली मित्रांनो. आता हे लक्षात ठेवायचं, हे जे जमशेदपूर शहर आहे, हे जे जमशेदपूर शहर आहे, हे सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे मित्रांनो. कोणत्या नदीवर आहे मित्रांनो? सुवर्णरेखा नदीवर आहे. टिस्को हा जो प्रकल्प आहे कोणत्या नदीवर आहे मित्रांनो? आयएमपी आहे. आयएमपी आहे मित्रांनो. भारतातली सर्वात प्रदूषित नदी आहे. लक्षात ठेवायचं, सुवर्णरेखा भारतातली सर्वात प्रदूषित नदी आहे टिस्कोमुळे. टिस्कोतून गरम पाणी ज्यात सोडलं जातं, हिच्यामध्ये कुठलाही प्राणी जिवंत राहत नाही. हिला जलीय वाळवंट पण म्हणतात. हिला काय म्हणतात मित्रांनो? जलीय वाळवंट म्हणतात. सुवर्णरेखा रेल्वे लाईन पण आपण पुढे शिकणार आहोत. नागपूर जमशेदपूर, ठीक आहे. रेल्वे लाईन पण पुढे टाकूया. चला मित्रांनो, टिस्कोची स्थापना झाली. टिस्कोची स्थापना कोणी केली? मग जमशेद टाटा यांनी केली होती. जमशेदजी टाटा यांनी केली होती. आता लक्षात ठेवायचं, टाटा कंपनीची स्थापना 1907 मध्ये नाहीये. टिस्कोची स्थापना 1907 मध्ये. टाटा कंपनीची स्थापना 1895 मध्ये आहे. टाटा कंपनीची स्थापना केव्हा आहे मित्रांनो? 1895 मध्ये आहे. लक्षात ठेवायचे. मी जो एक्स्ट्रा डाटा लिहून देतोय तो एक्झामच्या दृष्टिकोनातून आयएमपी असेल. टाटा कंपनीची स्थापना 1895 मध्ये आहे मित्रांनो. जमशेदजी टाटा. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, जेआरडी टाटा पण तुम्हाला माहित असतील. करूर ऑफ जेआरडी टाटा पण माहित असतील. जेआरडी टाटा पण माहित असतील तुम्हाला, ठीक आहे. महान माणूस होता. आपण यांच्याबद्दल पुढे शिकणार आहोत. भारतातले पहिले पायलट आहेत. कोण? जेआरडी टाटा. आयएमपी आहे. टाटा एअरलाइन्स होती, तिचं नाव इंडियन एअरलाइन्स केलं होतं, ठीक आहे. पुढे आपण शिकूया. तर भारतातले पहिली पायलट कोण आहेत? जेआरडी टाटा. आणि जमशेदजी टाटा यांनी काय केली होती? टाटा टिस्कोची स्थापना केली, टाटा कंपनीची स्थापना केली. पुढे जाऊया मित्रांनो. चलो, ठीक आहे. पुढे जाऊया मित्रांनो. भारतामध्ये युरोपीय संस्कृतीचा परिणाम झाला, ठीक आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम झाला. हे पुढे आपण शिकण्यासारखं नाहीये. आता ही थोडीशी लाईन एक्झामच्या दृष्टिकोनातून आयएमपी आहे. इंग्रजी एक्झामच्या दृष्टिकोनातून आयएमपी. हे जे 4-5 पॅराग्राफ सांगतोय, जे पॅराग्राफ सांगतोय ते एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत, ठीक आहे मित्रांनो. चलो, दोनदा व्हिडिओ बघा. आयएमपी टॉपिक आहे, दोनदा व्हिडिओ बघणार आहात. प्रत्येक टॉपिक दोनदा बघणार आहात. बघा मित्रांनो, 1784 मध्ये केव्हाची गोष्ट करतोय? थोडस डार्क करून घेतो, कलर पण शायद बदलून घेतो, ठीक आहे. दिसेल तुम्हाला, ठीक आहे. चलो, काही हरकत नाही. 1784 मध्ये मित्रांनो, विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली. महत्वाचं आहे. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणी केली? विल्यम जोन्सने केली 1784 मध्ये. हिचं नाव काय होतं? जे भारतीय पुस्तक होतं, त्यांचं इतर भाषांमध्ये काय करणं? ट्रान्सलेशन करणं, असं या काम होतं.
आणि विल्यम जोन्स असं लक्षात ठेवायचं. विल्यम जोन्स या भाऊने भगवद्गीता, तुम्ही सगळ्यांना ऐकलं असेल, भगवद्गीता तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, भगवद्गीताचं पहिल्यांदा इंग्लिश ट्रान्सलेशन सुद्धा विल्यम जोन्सनेच केलेलं होतं. भगवद्गीतेचं इंग्लिश ट्रान्सलेशन सुद्धा कोणी केलं होतं? विल्यम जोन्सने केलं होतं. त्यांना कळाली होती यांची संस्कृती किती महान आहे, यांचे ग्रंथ किती महान आहेत, पण ते आपल्याला कळालं नाही. तर 1784 मध्ये जो विल्यम जोन्सने कशाची स्थापना केलेली आहे? एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल. हिचं महत्वाचं काम काय होतं? जे भारताची पुस्तकं होती ती इंग्लिश भाषेमध्ये काय करायची होती? ट्रान्सलेशन करायची होती. इंग्रजांनी लगेच अनेक कायदे केली. पुढे इंग्रजांनी अनेक कायदे केले मित्रांनो. पुढे इंग्रजांनी अनेक कायदे केले. पहिला मुद्दा म्हणजे 1729. पहिला कायदा लक्षात ठेवा, 1829 लॉर्ड विल्यम बेंटिंकने सतीबंदीचा कायदा केला. लॉर्ड विल्यम बेंटिंकने कशाचा कायदा केला? सतीबंदीचा कायदा केला 1829. आता लक्षात ठेवायचे दोन टॉपिक लक्षात ठेवायचे. यांना तुम्हाला माहित असेल, यांना आळाने मदत केली, राजाराम मोहन राय यांनी मदत केली होती सतीबंदीच्या कायद्यासाठी. आता एक कन्सेप्ट डोक्यात टाकायची. 1829 मध्ये सतीबंदी झाली कलकत्त्यामध्ये. 1829 मध्ये सतीबंदी झाली कलकत्त्यामध्ये. एक्स्ट्रा टॉपिक लिहून ठेवायचा. 1829 मध्ये सतीबंदी झाली कलकत्त्यामध्ये. आणि 1830 मध्ये मुंबई आणि मद्रासमध्ये सतीबंदी झाली होती. कुठे झाली होती मित्रांनो? मुंबई आणि मद्रासमध्ये काय झाली होती? सतीबंदी झाली होती. सतीबंदी म्हटलं की आपल्याला 2-3 शब्द लक्षात ठेवायचे. 1829 विल्यम बेंटिक आणि तिला राजाराम मोहन रायचं योगदान. 1829 कलकत्त्यात झाली. कलकत्ता बंगाल प्रांतामध्ये झाली. इथं बंगाल प्रांतामध्ये लिहू शकता तुम्ही. आणि पुढच्याच वर्षी 1830 मध्ये मुंबई आणि मद्रास प्रांतात झाली. चालायचं पुढे, मुंबई आणि मद्रास प्रांतात झाली. चालायचं पुढे. चला नेक्स्ट घेऊया मित्रांनो. आता त्याच्यानंतर बघा 1856 विधवा पुनर्विवाह सुरू झाला मित्रांनो. 1856 ला काय सुरू झाला? विधवा पुनर्विवाह कायद्याला काय झाली? मान्यता देण्यात आली. विधवा पुनर्विवाह कोणी केलाय? लॉर्ड डलहौसीने केलेला आहे. विधवा पुनर्विवाह कायदा कोणी केलाय? डलहौसीने केलेला आहे. ही एक लाईन एक्झामच्या दृष्टिकोनातून IMP आहे, व्यवस्थित लिहून घेणारा दिसते तुम्हाला. चला, लॉर्ड डलहौसीने काय केलेला आहे? विधवा पुनर्विवाहाचा कायदा केलेला आहे. डलहौसीच्या बाबतीत 2-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. डलहौसी तो आप्पा आहे. मी ते लिहून देतो. इथे देखील लिहून देतो बघा. डलहौसी जो आहे, ठीक आहे, याला डलहौसी डलहौसी जो आहे, डलहौसी, ठीक आहे, याला आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात. याला काय म्हणतात मित्रांनो? याला काय म्हणतात? आधुनिक भारताचा निर्माता. आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात. हे टॉपिक एक्स्ट्रा लिहित राहायचे आहे. निर्माता म्हणतात. डलहौसीला काय म्हणतात? आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात. का म्हणतात? त्या भाऊने आणली रेल्वे. त्या भाऊने काय आणली? रेल्वे. डलहौसीने काय आणली? रेल्वे. डलहौसीने आणला पोस्ट. डलहौसीने काय आणली? पोस्ट. डलहौसीने आणला तार माहिती आहे ना? तारे. डलहौसीने आणली PWD ची स्थापना केली. पब्लिक वर्क डिपार्टमेंटची स्थापना केली. डलहौसीने कशाची स्थापना केली? खालीलपैकी कोणती संघटना डलहौसीने बांधलेली आहे? लक्षात ठेवायचं. रेल्वे, पोस्ट, तार. पोस्ट काय मित्रांनो? पोस्ट. PWD मध्ये पब्लिक वर्क डिपार्टमेंट, सार्वजनिक बांधकाम विभाग. काय मित्रांनो? सार्वजनिक बांधकाम विभाग. पूर्वी काय करायचे म्हणजे डलहौसीच्या आधी काय व्हायचं? आर्मीचं जे सैनिक असायचं, सैनिकांची 2 काम असायची. युद्धाच्या काळात युद्ध करणं आणि युद्ध संपलं की रस्ते बांधणं. युद्ध संपलं की काय बांधणं? रस्ते बांधणं. हे कोणाचं काम असायचं? सैनिकांचं काम असायचं. तर डलहौसीने पहिल्यांदा विचार केला की सैनिकांचं काम आहे पूर्णतः देशाचं रक्षण करणे किंवा आपल्या प्रांताचं रक्षण करणे. त्यांनी रस्ते बांधण्यासाठी, कन्स्ट्रक्शनसाठी नवीन डिपार्टमेंट स्थापन केलं. कोणतं? PWD. कोणतं डिपार्टमेंट स्थापन केलं मित्रांनो? PWD डिपार्टमेंट स्थापन केलं. आज पण सैनिक रस्ते बांधतात. आज पण सैनिक काय बांधतात मित्रांनो? रस्ते बांधतात. जे सीमावर्ती जे रस्ते असतात, बाउंड्रीवाले जे रस्ते असतात, ते कोण बांधतं? आपलं नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया बांधत नाही. ते कोण बांधतं? BRO बांधतं मित्रांनो. कोण बांधतं? BRO. ऐकलं असेल तुम्ही नाव. रस्ते, सीमावर्ती रस्ते कोण बांधतं? BRO बांधतं मित्रांनो. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. कोण बांधतं मित्रांनो? बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. त्यांची सिव्हिल डिपार्टमेंट इंजिनिअरिंगची ब्रांच पण असते. तुम्ही ऐकलं असेल युद्धाच्या काळामध्ये या नदीवर आर्मीने 10 तासामध्ये पूल बांधून टाकला. मग जर आर्मीमध्ये सिव्हिल इंजिनियर नसतील, BROचे लोक नसतील, एक्सपर्ट लोक नसतील, तर रस्ते बांधणं शक्य नाही, पूल बांधणं शक्य नाही. म्हणून आज पण सीमावर्ती भागात रस्ते कोण बांधतं? BRO बांधतं. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. PWD ची स्थापना कोणी केली आहे? डलहौसीने केली. आणि डलहौसीने सर्वात महत्वाचं ग्रँड ट्रॅक रोड हे नाव दिलं. बांद्रा, कलकत्ता ते दिल्ली. ठीक आहे, ग्रँड ट्रॅक रोड. ओके, चलो, ग्रँड ट्रॅक रोड. ठीक आहे मित्रांनो, ग्रँड ट्रॅक रोड. एवढ्या महत्वाच्या कन्सेप्ट कोणाच्या बाबतीत लक्षात ठेवायचे? एवढ्या महत्वाच्या कन्सेप्ट कोणाच्या बाबतीत लक्षात ठेवायचे आहेत? डलहौसीच्या बाबतीत लक्षात ठेवायचे. त्याला आधुनिक भारताचा काय म्हणतात? निर्माता म्हणतात. त्याने बरंच काम पण केले. सर्वात जास्त मोठा भारत त्याने जिंकलेला आहे. बरेच काम आहेत त्याची, ती पुढे आपण शिकणार आहोत. काही डाऊट, शंका असेल तर मला सांगा. आवडल्यास लाईक, शेअर करा. आपल्याकडे त्याचे ऑनलाईन क्लासेस आहेत.
तुम्हाला आज जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल, मला माहिती तुम्ही व्हिडिओ केव्हा बघत असाल, आज व्हिडिओ बघाल तर अफलातून सूट चालू आहे न्यू इयरची, तर तुम्ही त्या ऍप्लिकेशन मध्ये न्यू इयरची सूट चेक करू शकता. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे भारतात इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. भारतात इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. लॉर्ड मॅकॉले पहिला लॉर्ड मॅकॉलेने भारतात इंग्रजी शिक्षण आणलं मित्रांनो 1835 मध्ये. 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षणाला काय झाली सुरुवात करण्यात आली. 1835 मध्ये भारतात कशाची सुरुवात करण्यात आली मित्रांनो, इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करण्यात आली. आणि इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली मित्रांनो, लॉर्ड मॅकॉलेने केली होती. कोणी केली होती? लॉर्ड मॅकॉलेने केली होती. 1833 च्या कायद्यानुसार याला सुरुवात झालेली. हा कायदा आपण शिकलोय ऑलरेडी. हा व्यक्ती 1833 च्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरलच्या काउन्सिल मध्ये आला होता. पुढे डिटेल शिकणार आहोत. ठीक आहे, याच्याकडे कोणतं मंत्रीपद होतं, या कोणतं डिपार्टमेंट होतं, काय झालं, कसं झालं, पुढे डिटेल शिकूया. स्क्रीन दिसते व्यवस्थित? मला कधी कधी वाटतं की ब्लर होते, सांगा. 1835 मध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली मित्रांनो. कोणी केली आहे? लॉर्ड मॅकॉलेने केली आहे मित्रांनो. कोणी केली आहे? लॉर्ड मॅकॉलेने केली आहे. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं मित्रांनो, पुढचं महत्वाचं एक शेवटची लाईन एक्झामच्या दृष्टिकोनातून आहे मित्रांनो, भारतात किती शिक्षणाचा कसा विकास झाला याचा अभ्यास करण्यासाठी वूड कमिशन आलं होतं मित्रांनो. कोण आलं होतं? वूड कमिशन आलं होतं. लक्ष द्या, भारतात इंग्रजी शिक्षणाचा अभ्यास म्हणजे भारतात शिक्षण किती झालेलं आहे याचा अभ्यास करण्यासाठी वूड कमिटी आली होती मित्रांनो. आणि वूड कमिटीने एक अहवाल दिला. त्या अहवालालाच भारताचा मॅग्ना कार्टा म्हणतात, वूड डिस्पॅच होता. ठीक आहे, आणि या वूड कमिटीने सांगितलं की लंडन युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर, कोणत्या युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर? लंडन युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर भारतात पण युनिव्हर्सिटी स्थापन कराव्या. वूड कमिशनने काय सांगितलं होतं? लंडन युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर भारतात पण काय स्थापन कराव्या? युनिव्हर्सिटी स्थापन कराव्या, विद्यापीठ स्थापन कराव्या. आणि मग 1854 मध्ये आलं होतं हे. पुढे डिटेल शिकूया याच्याबद्दल. 1857 मध्ये 3 विद्यापीठांची स्थापना झाली. 1857 मध्ये 3 विद्यापीठांची काय झाली मित्रांनो? स्थापना झाली. कोणकोणती? मद्रास, मुंबई आणि कलकत्ता. कलकत्ता, मुंबई, मद्रास 3 विद्यापीठांची काय झाली? स्थापना झाली. ठीक आहे, 3 विद्यापीठांची स्थापना झाली. क्लिअर आहे? क्लिअर आहे, काही डाऊट नाही, शंका नाही, कुशंका नाही पर्यंत. 1857 3 विद्यापीठांची स्थापना. 1857 ला झाशीची राणी तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बहादूर शाह यांनी मोठा उठाव पण करून दिला होता. आपण त्या उठावाबद्दल पण शिकणार आहोत. चालायचं पुढे. 8वीचं पुस्तक आपण फक्त एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू शिकत आहोत. एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू शिकत आहोत. सो 1857 3 विद्यापीठांची स्थापना झाली लंडन युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर. लंडन युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर. आता या 3 विद्यापीठ तुम्हाला कळाली. 3 विद्यापीठ तुम्हाला कळाली. वूड कमिशनच्या शिफारस सुरू आली. आणि मग कलकत्ता विद्यापीठामधनं भारताचा पहिला ग्रॅज्युएट व्यक्ती तयार झाला. कलकत्ता विद्यापीठामधनं भारताचा पहिला ग्रॅज्युएट व्यक्ती तयार झाला. कलकत्ता विद्यापीठामधनं कलर बदलून घेतो. चला, कलकत्ता विद्यापीठामधनं भारताचा पहिला ग्रॅज्युएट व्यक्ती काय झाला? तयार झाला. कोणत्या विद्यापीठामधनं मित्रांनो? कलकत्ता विद्यापीठातनं भारताचा पहिला ग्रॅज्युएट व्यक्ती तयार झाला. पहिला पदवीधर व्यक्ती तयार झाला. कोण आहे मित्रांनो? ज्या माणसाने वंदे मातरम घेतलेलं, ज्या माणसाने का लिहिलं मित्रांनो? वंदे मातरम घेतलेलं. कोण? बँकिमचंद्र चटर्जी. कोण आहे मित्रांनो? बँकिमचंद्र चटर्जी. तर या माणसाचा भारताचा काय पहिला ग्रॅज्युएट व्यक्ती आहे. कोणत्या युनिव्हर्सिटीमधनं? कलकत्ता युनिव्हर्सिटीमधनं बाहेर पडला. ठीक आहे, भारताचा पहिला ग्रॅज्युएट व्यक्ती. आता लक्षात ठेवायचं मित्रांनो, हे झालं भारताचा पहिला ग्रॅज्युएट व्यक्ती. महाराष्ट्राचा पहिला ग्रॅज्युएट व्यक्ती, जो मुंबई युनिव्हर्सिटीचा पहिला पदवीधर व्यक्ती. मुंबई युनिव्हर्सिटीचा पहिला पदवीधर व्यक्ती आमच्या नाशिक जिल्ह्याचा जन्म असलेला, कथनी आणि करनीमध्ये फरक असलेला, चांगला पण वाईट पण माणूस. ठीक आहे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे मुंबई युनिव्हर्सिटीचे पहिले ग्रॅज्युएट व्यक्ती आहेत मित्रांनो. हे मुंबई युनिव्हर्सिटीचे काय आहेत? पहिले ग्रॅज्युएट व्यक्ती आहेत. महाराष्ट्रातले पहिले ग्रॅज्युएट व्यक्ती. जे सांगतोय खूप आहे की एक्स्ट्रा टॉपिक लिहून देतो आहे, तो टॉपिक लिहून टाकायचा आहे. ठीक आहे, 3 विद्यापीठांची स्थापना झाली. क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? मी तुम्हाला लाईनच्या लाईन वाचून नाही दाखवत आहे. जे IMP आहे, जे एक्झामला विचारलं जाते, ज्याच्या खाली आपण अंडरलाईन करतोय, प्लस त्याच्याबद्दल एक्स्ट्रा 5-6 ओळी लिहितोय, त्याच्याबद्दल आपण डिटेल जेव्हा शिकणार आहोत पेड कोर्सेस मध्ये, खूप इन्फॉर्मेशन आहे, अफलातून इन्फॉर्मेशन आहे. पण तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं देण्याचा माझा प्रयत्न आहे. तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पेड कोर्सेस परचेस करू शकता. ठीक आहे मित्रांनो, चलो पुढे जाऊया. हे चॅप्टर संपलं. या चॅप्टर मध्ये एवढी माहिती दिली होती. पुढचं माहिती जी आहे मित्रांनो, 1857 चा उठाव झालेला आहे. 1857 चा उठाव झाला. 5 तारखा 1857 च्या उठावाचे लक्षात ठेवायचे आहे. पुढे आपण शिकणार आहोत 29 मार्च मंगल पांडेचं भांडण, त्याच्यानंतर मंगल पांडेला फाशी, त्याच्यानंतर सैनिकांचा उठाव, सर्व आपण काय करणार आहोत? शिकणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, चला आता याच्याबद्दल आपले 4 ते 5 लाईन लक्षात ठेवायचे. कशाबद्दल?
1857 उठाव नाव टाकायचे. 1857 उठावातून पुस्तकात वाचलं असेल अपेक्षा आहे मला. 1857 उठाव नाही शिकवते. आज मी तुम्हाला 5 लाईनी लिहून देते, 5 आकडे लिहून देतोय, ते लक्षात ठेवायचे. 29 मार्च 1857 पहिला तारीख महत्वाची मित्रांनो. 29 मार्च 1857. ठीक आहे मित्रांनो. मंगल पांडेने 1857 मंगल पांडे शॉर्टकट लिहितो मी मंगल पांडेने इन्फिल्ड बंदूक वापरण्यास नकार दिला. मंगल पांडे तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल ना. ठीक आहे. इन्फिल्ड नावाची बंदूक होती, तिचा मोठा किस्सा होता, ती पण आपण पुढे शिकणार आहोत. इन्फिल्ड नावाची बंदूक वापरण्यास काय दिला? नकार दिला. कोणी? 29 मार्च 1857. कोणी? मंगल पांडेने. मंगल पांडेच्या एका लढाई झाली आणि एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याचा अधिकाऱ्याचं नाव मला कमेंट करून सांगणार आहात. त्याच्यानंतर मंगल पांडेला जेल झाली. आर्मीमध्ये पहिला रुल असतो फॉलो, ऑर्डर काय करायची असते? फॉलो करायची असते. कुठल्याही आर्मीचा बेसिक रूल असतो. मग ते विचारायची नाही काय कशी. आमच्या भाषेत बैल दूध देतो तर देतोच. कसं देतो म्हणायचं? देतो तर देतोच. ठीक आहे. तर मग कमांड फॉलो केली नाही, जे ऑर्डर फॉलो केली नाही, त्याच्यामुळे मंगल पांडेंना हातपाय भांडण झालं आणि एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ठीक आहे. मोठा किस्सा घडला होता आणि मंगल पांडेंना फाशी झाली लगेच 8 एप्रिल 1857. 8 एप्रिल 1857 मंगल पांडेंना फाशी. ठीक आहे. शॉर्टकट लिहितोय मित्रांनो, मंगल पांडेंना फाशी. ठीक आहे. मंगल पांडेंना फाशी. ठीक आहे. मंगल पांडेंना फाशी. आता पुन्हा बटालियन भरवण्यात आली. फाशी झाली मंगल पांडेंना एका व्यक्तीने. पुन्हा 6 मे पुढचा महिना जाऊ दिला मित्रांनो. हा महिना पुन्हा 6 मे 1857 उगला मित्रांनो. 6 मे 1857 उगला. या 6 मे 1857 ला पुन्हा परेड भरवली आणि सर्व सैनिकांना सांगितलं बंदूक वापरा. सैनिकांनी बंदूक वापरण्यास नकार दिला 6 मेला. सर्व सैनिकांना जेल झाली. सर्व सैनिकांना काय झाले मित्रांनो? जेल झाली. हे सर्व मिरटमध्ये होत होतं. सर्व सैनिकांना काय झाली? जेल झाली. एका सैनिकाला फाशी देऊ शकत, सर्वांना फाशी देऊ शकत नाही. हे सैनिक 10 मे 1857 सैनिक जेलतून बाहेर पडले. आता का महत्वाचे आहे? 10 मे 1857 सैनिक जेलतून बाहेर पडले. सैनिक एक्स्ट्रा लिहून देतोय. सैनिक जेल तोडून बाहेर पडले. जेल तोडून बाहेर पडले आणि दिल्ली गाठायला सुरुवात केली. दिल्लीकडे निघाले. कुठे निघाले मित्रांनो? दिल्लीकडे निघाले. कुठल्या दिवशी दिल्लीत पोहोचले? 11 मे 1857. 11 मे 1857 सैनिक दिल्लीत पोहोचले. सैनिक कुठे पोहोचले मित्रांनो? दिल्लीत पोहोचले. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी बहादूरशाहला आपला राजा घोषित केलं. आणि राजाला जफर ही पदवी दिली. बहादूरशाहला कोणती पदवी दिली मित्रांनो? जफर ही पदवी दिली आणि 1857च्या उठावाला काय केली? सुरुवात केली. 1857च्या उठावाला काय केली? सुरुवात केली. तारीख काय मित्रांनो? 11 मे 1857 ला सैनिक दिल्लीत पोहोचले. त्यांनी काय केलं? बहादूरशाहला आपला राजा घोषित केलं, सर्वोच्च सम्राट घोषित केलं. म्हातारा होता. ठीक आहे. आणि त्याला जफरी पदवी दिली आणि 1857च्या उठावाला सुरुवात झाली. कोणत्या तारखेला मित्रांनो? 11 मेला. पण जे राजे महाराजे होते, एक्स्ट्रा एक शेवटची तारीख मित्रांनो, जे राजे महाराजे होते त्यांनी आपली तारीख ठरवली होती मित्रांनो 31 मे 1857. किती तारीख ठरवली होती? 31 मे 1857 ला राजांनी उठावाची तारीख ठरवली होती. की आपण या दिवशी उठाव करू. मात्र सैनिकांनी 11 मेला सुरुवात करून दिली. आधीच काय करून दिली? सुरुवात करून दिली. एवढ्या तारखा 1857च्या उठावाच्या बाबतीत तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे. 1857च्या उठावाच्या बाबतीत एवढ्या तारखा तुमच्या काय राहिल्या पाहिजे मित्रांनो? लक्षात राहिला पाहिजे. पहिली तारीख काय? 29 मार्च 1857 मंगल पांडेने बंदूक वापरण्यास नकार दिला. इन्फिल्ड बंदूक वापरण्यास नकार दिला. एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. 8 एप्रिल 1857 मंगल पांडेला फाशी झाली. पुन्हा 6 मे 1857 सर्व सैनिकांची परेड भरवली. सर्व सैनिकांनी नकार दिला. 10 मे 1857 सैनिकांना जेलमध्ये टाकले. बाहेर पळाले. त्यांनी इंग्रजांना मारलं. तिथल्या लोकल सैनिकांना मारलं. ठीक आहे. त्यांच्या बायका पुरुषांना मारलं आणि दिल्लीकडे निघाले. आणि 11 मे 1857 दिल्लीत पोहोचले. दिल्ली गाठली. बहादूरशाहला आपला राजा घोषित केलं. त्याला जफर पदवी दिली आणि 1857च्या उठावाला काय झाली? सुरुवात झाली. आणि मग त्याच्यानंतर 31 मे 1857 ला राजा महाराजांनी ठरवलं होतं की आपण उठाव करूया. एवढ्या तारखा तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून आयएमपी आहे. एवढ्या तारखा तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आयएमपी आहे. उद्या मित्रांनो आपण 1857चा उठाव करणार आहोत. उद्या आपण काय करणार आहोत? खूप डिटेल नाहीये या पुस्तकामध्ये. 8वीच्या पुस्तकात अतिशय सोपं आहे. तेवढं अँगलने आपण डिस्कस करूया. सो इथपर्यंत आपण थांबूया. यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. पेड कोर्सेस आहेत मित्रांनो. अफलातून कन्सेप्ट आहेत, अफलातून गोष्टी आहेत. तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्कीच मित्रांनो परचेस करू शकता. नॉर्मल फी मध्ये तुमच्या एका महिन्याचा चहाच्या खर्चामध्ये तुम्हाला पूर्ण कोर्सेस उपलब्ध होतील मित्रांनो. तुमच्या सक्सेससाठी हा कोर्स खूप इम्पॉर्टन्स असेल. तुम्हाला जर 60 मार्क येत असतील तर मी गॅरंटी देतो मित्रांनो कोर्स परचेस केल्यानंतर तुमचे 80 मार्क येतील. जो लोक 40 वर असेल त्याला 70 मार्क येतील. कोर्स परचेस केल्यामुळे तुमचे 100% 30 ते 40 मार्क वाढणार म्हणजे वाढणार, ही माझी गॅरंटी. ठीक आहे मित्रांनो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.